आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापुरातील एका नामांकित शाळेत 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर राज्यात संतापाची लाट उसळली होती। शाळेत विद्यार्थी सुरक्षित नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता। शाळेतील कर्मचाऱ्याने केलेल्या घृणास्पद कृत्यामुळे विद्यार्थी, पालक तसंच शिक्षकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलं होतं। त्यामुळे काल बदलापुरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन सभा घेण्यात आली। यावेळी पालक, शिक्षक, शिक्षण संस्था यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी कशा पद्धतीने घ्यावी यासाठी ही मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिक्षण अधिकारी, स्थानिक आमदार, शिक्षक, आमदार आणि पोलिसांनी उपस्थितांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण सूचना देऊन मार्गदर्शन केलं। कुळगाव बदलापूर नगर परिषदेमार्फत गौरी हॉलमध्ये ही मार्गदर्शन सभा घेण्यात आली। अपघात झाला, मात्र असा अपघात भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसंच शिक्षक, शालेय संस्था आणि पालक यांना मार्गदर्शन करण्यात आल्याचं मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांनी सांगितले। शाळांच्या मध्ये चांगल्या विचारातून शिक्षक काम करतात, संस्था चालकही चांगले काम करतात, पण बदलापूरमध्ये घडलेला अपघात हा त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। निश्चितपणे आज तोच विचार खऱ्या अर्थाने आम्ही संस्था चालकांना, शिक्षकांना, मुख्याध्यापकांना समजून सांगितलं की अपघात झाला तो अपघात निश्चितपणे होता कामा नये, यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने जी उपाययोजना करायची त्याच्या बाबतीमध्ये आज सविस्तर चर्चा झाली आणि खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये वातावरण निर्माण होईल आणि शाळा चांगल्या चालतील। बदलापूरमध्ये घडलेली निंदनीय घटना पुन्हा घडू नये आणि घडणार नाही यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी शिक्षक आणि नागरिकांशी संवाद साधला असता शिक्षक आणि नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळाल्याचं शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले। बदलापूरमध्ये जी घटना घडली होती त्या घटनेमुळे सगळीकडेच वातावरण दूषित झालं होतं, अनेकांच्या मनामध्ये दडपण निर्माण झालं होतं आणि ही भीती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळण्याकरता आज आमदार किसनजी कथोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने आणि शिक्षण विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आज विद्यार्थी सुरक्षेकरता ही सभा बदलापूरमध्ये पार पडली आहे। या सभेसाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक बोलवले होते आणि पालकही या ठिकाणी होते की जो काही प्रकार घडला होता असा प्रकार पुन्हा बदलापूरमध्ये घडायला नको। विद्यार्थी जो आपल्या शाळेमध्ये येतो तो आपल्या मुलाप्रमाणेच आहे, अशा प्रकारची वर्तणूक लक्षात घेऊन आपल्या शाळेमध्ये ज्या ज्या उपाययोजना करायला पाहिजेत, ज्या समित्या तयार करायला पाहिजेत, या सगळ्यांची इत्थंभूत माहिती या ठिकाणी मार्गदर्शकांनी केली आहे। आणि या सभेसाठी खास पोलीस प्रशासन उपस्थित होतं, त्यांनीसुद्धा विविध प्रकारचे कायदे कशा प्रकारचे असतात याची माहिती दिली आहे। विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या संवादामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांसाठी काय करता यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा ओहापोह या ठिकाणी केला आहे। आणि जो काही प्रकार घडला होता असा प्रकार पुन्हा बदलापुरात होणार नाही किंवा कुठेही होणार नाही यासाठी सर्वजण एकत्र हा संवाद मेळावा आयोजित केला होता आणि त्यातून एक चांगला संवाद साध्य केलेला आहे। भविष्यात निश्चितपणे असं कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही असं या ठिकाणी या संवादातून आम्हाला दिसून येत आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।